Hello students. So now we are going to learn with the experiment number 2. The title is to understand the method of section, cutting technique, staining, mounting and observation of section under microscope. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपण सेक्शन कटिंग पाहणार. फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये आपण ऑलरेडी पाहिलं आहे की मायक्रोस्कोप कोणते, ऑब्जेक्टिव्ह, ओके, वेअर इज द नोज ऑफ मायक्रोस्कोप, वेअर इज द फ्रेम, what is the role of objective, eyepiece, working distance, all data we cleared here. But for taking the section there are the technique, these are known as the cutting techniques. ओके, आपल्याला याचे सेक्शन पाहिजे, तर ते सेक्शन कसे घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण मायक्रोस्कोपमध्ये कसा त्याचा अभ्यास करू शकतो हे याच्यामध्ये पाहणार आहे. ठीक आहे, तर नवीन कन्सेप्ट तुम्हाला याच्यात 3 कन्सेप्ट आहे, एक ट्रान्सफर सेक्शनचं, एक स्टेनिंगचं आहे आणि एक ऑब्झर्वेशनचं आहे. सो ट्रान्सफर सेक्शनकडे पाहूया आधी. ट्रान्सफर सेक्शन इज ऑब्टेनिंग बाय कटिंग अलॉंग विथ द रेडियल प्लेन ऑफ सिलेंड्रिकल पोर्शन ऑफ द स्टेम. ओके, सिलेंड्रिकल पोर्शन ऑफ द स्टेम, रूट, स्टोलन अँड परपेंडिक्युलर टू द लॉंग ॲक्सिस. ओके, एक एक्झाम्पल म्हणून इथं फोटो पण आहे शेजारी ट्रान्सफर सेक्शनचा. ठीक आहे, तर हे तुम्ही सपोज असं कन्सिडर करा की हे मूळ आहे, एक झाडाचं रूट आहे. ओके, ह्या रूटला हा आहे तुमचा लॉंगर प्लेन आणि हा आहे रेडियल प्लेन. ओके, ज्यावेळेस हे आपण असं कट करतो, ओके, म्हणजे लॉंगर ॲक्सिसला आपण परपेंडिक्युलर घेत आहोत. ओके, इथं परपेंडिक्युलर केलं, परपेंडिक्युलर ज्यावेळेस कटिंग करतो आणि थिन करतो, थिन सेक्शन घ्यायचं आपल्याला, ट्रान्सफर सेक्शन घ्यायचं, म्हणजे थोडाफार ट्रान्सपरंट पण वाटला पाहिजे एवढा थिन सेक्शन आपल्याला याच्यात घ्यायचा आहे. ओके, दॅट इज द ट्रान्सफर. जसं तुम्ही घरी पाहिलं असेल आलू चिप्स, ओके, बटाट्याचे चिप्स पाहिले असतील तुम्ही. ठीक आहे, त्याला जसं कट केलं जातं ते आडवं कट केलं जातं, आडवं कट करण्यास म्हणजे तुमचं TS, ट्रान्सफर सेक्शन. लॉंगिट्युडिनल ॲक्सिसला आपण परपेंडिक्युलर कट केलं म्हणजे ट्रान्सफर सेक्शन झालं. ओके, तर हे तर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दाखवलं आहे, असे ट्रान्सफर सेक्शन आहे. ओके, केळीचे चिप्स कसं बनतात तसं कट केलेलं आहे इथं, बारीक 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 बारीक. ओके, तर ते हे झाले तुमचं ट्रान्सफर सेक्शन. नेक्स्ट स्टेनिंग. ओके, टू डिस्टिंग्विश द अरेंजमेंट ऑफ व्हेरियस टिश्यूज इन द सॅम्पल ऑफ क्रूड ड्रग, द केमिकल्स, डाईज और कलर्स आर यूज टू इम्पार्ट द कलर व्हेरियस टिश्यू इन द सेक्शन ऑफ ड्रग सॅम्पल. सो हियर वी आर गोइंग टू लर्न विथ द केमिकल्स. मीन्स तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येकाचा समजा जसं तुमचा हात आहे, ओके, हातामध्ये काय तुमचे बोन्स आहे, मसल्स आहे, त्याच्यामध्ये अजून तुमचे ल्युब्रिकंट्स आहे, अजून तुमचे काही अजून व्हेन्स आहे वगैरे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, सगळ्या गोष्टी आहेत. हे म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ मल्टिपल टिश्यूज आणि त्याचा बनून तुमचा तो ऑर्गन तयार झाला आहे. सेम वे प्लॅन्ट्समध्ये पण काय, हे ऑर्गन्स जे आहेत प्लॅन्टचे, जसे प्लॅन्ट आहे, लिव्ज आहे, स्टेम आहे, बार्क आहे. ओके, तर हे ऑर्गन्स आहेत. हे ऑर्गन्स कसे तयार झाले, तर मल्टिपल टिश्यूज बनून ते ऑर्गन्स झाले. टिश्यूज कशाचे बनले, सेल्सपासून बनले. तर हे टिश्यूज आपण आयडेंटिफाय कसे करायचे, तर टिश्यूजसाठी काही टाईपचे केमिकल्स राहतात. जसं इथं एक केमिकल्स दाखवतो मी तुम्हाला, हे रुदेनियम रेड आहे. ओके, हे रुदेनियम रेड जे आहे हे पण एक टाईपचं इंडिकेटर आहे. ओके, तर हे इंडिकेटर आपण मायक्रोस्कोप, जे ट्रान्सफर सेक्शन घेतलं आहे आपण, थिन सेक्शन, ओके, त्याच्यासाठी आपण हे केमिकल वापरणार आणि त्याच्यातलं एक स्पेसिफिक टाईपचे जे टिश्यू आहेत त्याला हे कलरिंग येणार. दॅट इज द स्टेनिंग. नंतर पार्ट 3 ऑब्झर्वेशन. आता हा महत्त्वाचा पार्ट आहे अँड इट्स रिलेटेड टू युअर फर्स्ट प्रॅक्टिकल, दॅट इज मायक्रोस्कोप. फॉर ऑब्झर्वेशन दिस ट्रान्सफर सेक्शन वी नीड सिलेक्शन ऑफ द लॅबोरेटरी वेअर द सफिशियंट लाईट इज अवेलेबल. ओके, असे लॅब किंवा लॅबमधली अशी जागा निवड करा की जिथं सफिशियंट लाईट अवेलेबल आहे तुम्हाला आणि जिथं तुम्हाला कमीत कमी पॉवरमध्ये जास्त स्केमॅटिक डायग्राम पाहायला भेटेल. ओके, मायक्रोस्कोप आपण आयपीएसमधून ऑब्झर्व करणार आहोत ट्रान्सफर सेक्शन, तर ते ट्रान्सफर सेक्शन तुम्हाला इथं पाहणं सोपं जाईल. अशा पद्धतीचं तुम्ही लॅबमध्ये जागा चूज करा. तर ही 3 पार्ट आपण पाहणार आहोत नवीन सेक्शनमध्ये. ओके, तर रिक्वायरमेंट्समध्ये आपण पाहू. आपल्याला पाहिजे मायक्रोस्कोप, वॉच ग्लास, कॅमल हेअर ब्रश,
ग्लास स्लाइड, कवर स्लिप, बीकर, ड्रॉपर, फिल्टर पेपर, फोरसेप, टेस्ट ट्यूब्स होल्डर, ट्रायपॉड स्टँड, वायर गेज, डिसेक्टिंग निडल अँड शार्प रेझर एटसेट्रा. केमिकल्समध्ये स्टेनिंग रिएजंट, ग्लिसरीन अँड वॉटर. ओके. आणि ह्याच्यात क्रूड ड्रग, आपल्याला क्रूड ड्रग माहितीच आहे, आता मी परत एक्सप्लेन नाही करत. सो क्रूड ड्रग्स काय आहे? दीज आर द पार्ट ऑफ द प्लांट विच आर कलेक्टेड अँड ओनली कलेक्शन अँड ड्राईंग प्रोसेस इज डन. ठीक आहे. असे ड्रग्स ज्याच्यात फक्त आपण कलेक्शन केले आणि डायरेक्ट ड्राईंग केले, त्याच्यात कोणती आपण आर्टिफिशियल मेथड्स वापरलेले नाही आहेत. तर ह्या क्रूड ड्रग्समध्ये कोणते आले तुमचे? झाडांचे पार्ट, रूट्स येतात, स्टेम येतात, सीड, लीफ, बार्क, फ्रूट, रायझोम. ठीक आहे. तर प्रॅक्टिकलमध्ये आपण प्रत्येक वेळेस एक एक जण सॅम्पल घेऊन कट केलं असतं ट्रान्सफर सेक्शन. बट आता आपण ऑनलाईन पाहणार आहे, तर आपण एखादाच पार्ट घेऊ याच्यातला स्टडी करण्यासाठी. ओके. तो पहिले रिक्वायरमेंटमध्ये पाहून घेऊ आपल्याकडे काय काय आहे. ओके. तर मी तुम्हाला दाखवतो थोडं. हे तुमचा डिसेक्शन बॉक्स आहे माझ्याजवळ. ओके. दिस इज युअर डिसेक्शन बॉक्स. ओके. दिस इज युअर मॅग्निफाईंग ग्लास. याचा रोल मी सांगेल नंतर काय राहतो. आपल्याला जे लागतं आहे ते इथं वॉश ग्लास. ओके. ही वॉश ग्लास अशी येते रे, ही थोडीशी कॉन्केव शेपमध्ये राहते. ओके. आपल्याला हे TS कलेक्शनसाठी ही वॉश ग्लास वापरायची. ह्याच्यामध्ये आपण केमिकल्स आणि वॉटर स्टोअर करून ठेवणार आहोत. नंतर सेकंडली तुम्हाला पाहिजे काय? कॅमल ब्रश. ओके. इथं कॅमलचा थिन ब्रश आहे, स्मॉल साईज. हे ब्रश इथं तुम्हाला दिसतोय, कॅमेलचा ब्रश आहे. नंतर तुम्हाला पाहिजे ग्लास स्लाइड्स. या ग्लास स्लाइड्स आपण 1 2 असे ठेवले आहेत. ह्या स्लाइड्स आहेत, ह्याच्यावर तुम्हाला TS घ्यायचा आहे. ही स्लाइड तुम्हाला मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्व करायची आहे. नंतर तुम्हाला फोरसेप आहे, स्लाइड नंतर तुम्हाला कवर स्लिप. आता ही स्लाइड जी दिसते ह्याच्यावरती थिन एक बारीक चौकोनी दिसते, तुम्हाला कवर स्लिप दिसते का? मी थोडंसं क्लिअर करतो इमेज, एक सेकंड. इथं तुम्हाला दिसेल क्लिअर सेक्शन. हे जे दिसतंय चौकोनी तुम्हाला, ओके, ही चौकोनी जी आहे ही तुमची कवर स्लिप आहे, राईट. आणि ही कवर स्लिप नेहमी हँडल करताना जे ठेवावं लागते ही निडल आहे. ओके. नेहमी ठेवताना TS वरतून ज्यावेळेस ही कवर स्लिप कशासाठी ठेवतात? कारण तुमचा TS हलायला नको. आजूबाजूला आपली हवा वगैरे चालू असते किंवा कोणाचा शेजारचा धक्का वगैरे लागतो, त्यामुळे TS हलू शकतो किंवा ड्राय झाल्यानंतर उडून पण जाऊ शकतो. सो त्यासाठी ही वरतून कवर स्लिप राहते प्रोटेक्शनसाठी. ॲज वेल ॲज याच्यामधलं मॉइश्चर जे राहील TSमधलं ते पण ड्राय नको व्हायला, त्याच्यातले केमिकल्स ड्राय नको व्हायला, त्यासाठी पण ही कवर स्लिप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते. तर ही कवर स्लिप ज्यावेळेस पण ठेवतो त्यावेळेस आपल्याला निडलचा यूज करायचा आहे. ओके. याच्यानंतर आपल्याला लागतं आहे ब्लेड. तर ज्यावेळेस पण आपल्याला TS घ्यायचा आहे त्यावेळेस आपल्याला दरवेळेस न्यू रेझर वापरा. ओके. नवीन रेझर जर वापरत असाल तरच तुमचा TS, कारण आपल्याला TS जो घ्यायचा आहे तो खूप फाईन स्टेटमध्ये आहे, तो त्यासाठी आपल्याला नवीन ब्लेड वापरायचे. ओके. हे झालं रिक्वायरमेंट. ह्याच्या व्यतिरिक्त आपण 2 स्टेनिंग रिएजंट ठेवलेले आहेत. हे एक फ्लोरोग्लिसनॉल आहे. ओके. फ्लोरोग्लिसनॉल रिएजंट आणि दुसरं मी तुम्हाला दाखवलं होतं रुदेनियम रेड. ओके. हे 2 घेतले आणि ह्याच्यासोबतच आपला मायक्रोस्कोप पण रेडी आहे. तुम्ही पाहत असाल मायक्रोस्कोप ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे, तोच आपला सिम्पल कंपाऊंड मायक्रोस्कोप इथं ठेवला आहे. आणि जागा अशी चॉईस केली की जिथं लाईट भरपूर आहे. ओके. ह्या लॅबमध्ये आपण आता प्रॅक्टिकल करणार आहे. ओके. 2 मायक्रोस्कोप मी ह्यासाठी ठेवलेत कारण कधी कधी एखाद्याचा आयपीस खराब असू शकतो, म्हणून मी 2 सोबत ठेवलेले आहेत. सो हे झालं तुमचा रिक्वायरमेंटचा पार्ट. आता करायचं काय ते आपण पाहू. तर हे तुमचे नीमचे लीफ घेतले आपण. ओके. आधी नीमचे लीफ मी सगळे तोडून आणले. दीज आर द फ्रेश लीफ. ओके. ग्रीन कलर आहे. हे जसे जसे ड्राय व्हायला लागतील ते असे थोडेसे ब्लॅकिश पडतात. ओके. वाळल्यावर तुम्हाला माहिती कलर दिसतो, कसा दिसतो, डार्क ब्राऊन. तर ह्याला काय केलं आपण वॉटरमध्ये ठेवलं आधी आणि स्लाइटली बॉईल करून घेतला. ओके. इथं दिसतंय तुम्हाला. हे बॉईल कसं केलं?
हे 100 डिग्री सेल्सिअसला वॉटरमध्ये बॉईल केलं बाय युजिंग दिस ट्रायपॉड स्टँड. ओके, आणि बर्नर हे असं ठेवून मग अशी आपली हिटिंग ऑलरेडी झालेली आहे. हिटिंग करून ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे. हिटिंग करण्याचा हा एक फायदा राहतो की जे वॉटर आहे ते जसं प्लॅन्टमध्ये लवकर ॲब्सॉर्ब होतं. ओके, त्यामुळे सेल्स काय होतात, स्वेलिंग होऊन जाते. स्वेलिंग म्हणजे फुगतात. एखादी जर स्मॉलर साईज सेल्स असतील तर त्या थोड्या मोठ्या होतात आणि मोठ्या सेल्स झाल्यामुळे ते आपल्याला मायक्रोस्कोप खाली एकदम इझिली आयडेंटिफाय होतात. तर आपण पुढचं प्रॅक्टिकल पाहूया आता कसं करायचं आहे. सेक्शन घ्यायचा. ठीक आहे, तर इथं मी नीम लीफ घेतलेलं आहे. सिलेबसमध्ये आपल्याला सेक्शनमध्ये नाही आहे, बट एक ट्रायल म्हणून नीम लीफ इथं सिलेक्ट केलेलं आहे. नीम लीफ बॉईल केल्यानंतर मायक्रोस्कोप सगळ्यात आधी आपल्याला ॲडजस्ट करायची गरज आहे. मी इथं लाईटच्या शेजारी मायक्रोस्कोप ठेवला आहे. ओके, सगळ्यात आधी मी पाहणार की मिरर ओके. ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सेट करायचं आहे 45ला मी सेट केलेला आहे. ओके, इन बिटवीन 45 तुम्हाला दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त इथं एक 100चा पण आहे ऑइल इमर्शन, आणि तिसरा जो आहे त्याची व्हॅल्यू इथून दिसती 10x आहे. ओके, दिसतं आहे का क्लिअर? ओके, इथं 10x आहे. म्हणजेच आपली मॅग्निफिकेशन पॉवर कशी असती, ऑब्जेक्टिव्ज इंटू आय पीस. हा तुमचा आय पीस आहे. याची इथं मेजर केलेली 10x वाईड फील्ड. ओके, म्हणजे आपल्याला मॅग्निफिकेशन पॉवर 45वर आपण पाहणार आहे. जर गरज पडली तर 25 किंवा 100 असं आपण सेट करणार आहे. सो आपण प्रोसेसला सुरुवात करू. प्रोसेस सुरुवात करताना आपल्याला आधी लाईट ॲडजस्टमेंट करायची बाय ॲडजस्टिंग युअर मिरर. ओके, हे मिरर जे आहे हे 360मध्ये रोटेट होतं, असं पण होतं आणि असं पण होतं. ओके, व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली दोन्ही आपल्याला रोटेशन्स भेटतात. सो आपल्याला कॉन्केव्ह मिरर लागतो आहे. कॉन्केव्ह मिरर आपला बॅक साईडला इथं. तर हे कॉन्केव्ह मिरर आपण सेट केला लाईटच्या हिशोबाने, आणि अशा पद्धतीने करायचं की ही लाईट तुमच्या डायफ्रॅगममधून पास होऊन इथून क्लिअर ब्राईटनेस यायला पाहिजे आय पीसमध्ये. सो आपण पाहूया आता पुढचा पार्ट. मी इथं ॲडजस्टमेंट करत आहे तुम्हाला मायक्रोस्कोप लाईटमध्ये. ठीक आहे, सायमल्टेनियसली तुम्हाला पाहायचं आहे. मिरर ॲडजस्ट करतो मी. ब्राईटनेस कमी जास्त इथं दिसतो. त्याच्यानंतर साईडली तुम्हाला ही कोर्स ॲडजस्टमेंट नॉब आहे हा. सो हा कोर्स ॲडजस्टमेंट नॉबने तुमचं कंडेन्सर वर खाली होणार. ओके, म्हणजे तुमचं वर्किंग डिस्टन्स कमी जास्त होणार. ज्यावेळेस जास्त अमाऊंटमध्ये तुम्हाला मूव्ह करायचं त्यावेळेस कोर्स ॲडजस्टमेंट करा, आणि नंतर मग तुम्हाला फाईन ॲडजस्टमेंट ज्यावेळेस करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला थोडेसे काही डॉट्स किंवा असे स्पॉट्स दिसतील जे ग्लासवरती राहिलेले राहतील. त्याला क्लिअरिफाय करण्यासाठी तुम्ही फाईन ॲडजस्टमेंट नॉब, हा फाईन ॲडजस्टमेंट नॉब ॲडजस्ट करतो. ह्याला दोन्ही साईडने सेटिंग आहे, इकडून पण आहे आणि या साईडने पण. तर आता साधारण मी सेट केलेला आहे हा मायक्रोस्कोप. ओके, ह्याला सेट केलेलं आहे. आपला ड्रग पण पूर्ण बॉईल झालेला आहे. याच्यानंतर मला आता प्रोसेसमध्ये वॉश ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. ओके, ह्याला आधी मी वॉश करून घेत चांगलं. पोच करा. ओके, हे वॉटरमध्ये आता आपण TS कट करणार आहे. TS घेण्यासाठी आता हे लीफचं सेक्शन आहे. ओके, हा नीमचा एक लीफ घेतला मी जो बॉईल झालेला पूर्ण. नीमचं लीफ कशावरून ओळखणार, ह्याचे जे लीफ आहे एक असिमेट्रिकल राहतात. एक साईड मोठी राहते, एक साईड स्मॉल राहते, आणि मिड ड्रिप ही मधली जी वेन आहे ह्याला मिड ड्रिप म्हटलं जातं. ओके, तर हे मिड ड्रिप असिमेट्रिक राहते म्हणजे दोन अनइव्हन सेक्शन करते. तर ह्याला आपण ट्रान्सफर सेक्शन कसं करायचं आहे, याचा फक्त मधला आयचा चौकोनी तुकडा मी कट करून घेणार आहे, जो की सिलेंड्रिकल राहणार आहे. मिड ड्रिप सेंटरला राहणार अशा पद्धतीने. तर आपण कट करूया. चालू केला. नवीन जर ब्लेड असेल तर तुमचं कटिंग खूप इझिली जातं. जास्त तुम्हाला डीपमध्ये कट करायची गरज नाही पडत.
ओके, बरोबर ह्याचा सेंट्रल जो पार्ट आहे लीफचा तो मी इथं रिमूव्ह करत आहे. ठीक आहे, तर तुमचा जो रिमेनिंग अमाऊंट लीफ आहे तो इथं ॲज इट इज आहे. हा मधला सेंट्रल पार्ट आहे. ओके, ह्याच्यात तुम्ही पाहत असाल मिड ड्रिप पण आहे. हे मिड ड्रिप एक्झॅक्टली सेंटरला यायला पाहिजे आणि साईडला त्याच्या वेन्स पण थोड्याफार अमाऊंटमध्ये दिसायला पाहिजे. तर हा फक्त मी एक सेक्शन कट केला आहे. आता ह्याचं मी TS घेणार आहे, ट्रान्सफर सेक्शन. म्हणजेच ह्याला असं आडवं कट करणार आहे, उभं कट करणार नाही. आडवं कट करणंच म्हणजे तुमचं ट्रान्सफर सेक्शन आहे. ओके, सो आपण कट करूया अगेन. आणि एक ॲट ए टाईम आपल्याला 5 ते 10 कट घ्यायचेत. एकदम थिन सेक्शन यायला पाहिजे अशा पद्धतीने. हा एक थिन सेक्शन दिसत आहे का तुम्हाला? ब्लेडला जस्ट स्टिक झालेला आहे, दिसतंय ना कॅमेऱ्यात? तर स्क्रीनला टच केलं की थोडंसं क्लिअर दिसेल. नाही दिसत. नाही दिसत आहे एकदम जवळ. हां, हा जो थ्रेड सारखा दिसतोय सेक्शन ह्या साईडला नाही, खूप बारीकच आहे ते, काहीच समजत नाही. हे इथं सेक्शन नाही दिसत आहे का? ठीक आहे, एकदा अजून कट करू. TS घेतला आहे मी एक. हा तुमचा व्हाईट कलरचा जो थ्रेड आहे हा TS आहे. ओके, ट्रान्सफर सेक्शन हा मी एक घेतला आहे. असे तुम्हाला 5 ते 10 घ्यायचे. मी आता घेतो आहे 5 ते 10 आणि नंतर मी एक एक त्याचा मायक्रोस्कोप खाली स्टडी करणार आहे की त्याच्यापैकी कोणता TS चांगला आलेला आहे. तर आपण कट करताना पहा तुम्ही मला. चालू राहू दे. ओके, हे कटिंग मी केलेले आहेत. काही जे कटिंग्स आहेत तुम्हाला असे स्टिक झालेले असते खालीच राहतील. तर तुम्हाला ते हात न लावता बाय युझिंग वॉटर. ओके, हा ब्रश वापरायचा आहे. हा ब्रश वापरून तुम्हाला वॉश ग्लासमध्ये ठेवायचे. तुम्हाला हे दिसत असतील बारीक 4 मी इथं कट्स केलेले आहेत. काही तुम्हाला जाड दिसतील. ओके, हे पहा 3 तुम्हाला जाड दिसत आहे, एक तुम्हाला खूप बारीक थिन दिसत आहे. ओके, म्हणजे आपण हे मॅग्निफाईंग ग्लासने दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, हे झूममध्ये तुम्हाला दिसतील व्यवस्थित. म्हणजे कटिंग आपल्याला आयडिया येऊन जाते. हे झाले तुमचे ट्रान्सफर सेक्शन कट केलेत. आता ह्याला आपल्याला स्लाईडवर घ्यायचं आहे. स्लाईडवर घेताना आपल्याला हे आधी ब्लाइंडली एखादा उचलायचा आहे TS. तो बरोबर सेंटर ऑफ द स्लाईड पुट करायचं आहे बाय युझिंग युअर कॅमलिन ब्रश. ह्याला टाकल्यानंतर स्लाइटली वॉटर वरतून ठेवायचं. नंतर आपल्याला निडल्सच्या साह्याने वरती याला कवर स्लिप पुट करायची. ओके, ही कवर स्लिप मी घेतलेली आहे. ओके, ही कवर स्लिप दिसते तुम्हाला. ही कवर स्लिप ठेवण्याच्या इथं मी आधी अशी निडल ठेवणार जेणेकरून एअर बबल्स आतमध्ये येणार नाही. आता तुम्हाला दिसत असेल थोडंसं पुटअप करताना. मी आता पुट करत आहो. स्लाइडली टच होते. स्लाइटली असं पुट करायचं. एअर बबल्समध्ये यायला नको. एअर बबल्स याच्यासाठी कारण तो एअर बबल जो आहे तो पण तुम्हाला सेल्समध्ये डिस्ट्रॅक्ट करू शकतो. यासाठी आपण हे पुट केलं. याच्यानंतर ही स्लाईड आपली रेडी आहे.
याला विदाऊट वेस्टिंग टाईम आपल्याला मायक्रोस्कोप खाली ठेवायचं आहे आणि स्टडीसाठी पाहिजे. तर मायक्रोस्कोपमध्ये ठेवताना हे स्लाईड होल्डर आहे. स्लाईडचं जे तुम्हाला दिसतं आहे मी जे पकडलं हे स्लाईड होल्डर आहे. याला एक्झॅक्टली असं ॲडजस्ट करायचं स्लाईड होल्डर. आणि ज्यावेळेस पण तुम्हाला स्लाईड फिरवायचे तर हे स्लाईड होल्डरचे 2 नॉब आहेत. हा जो नॉब आहे हा व्हर्टिकल मुवमेंट करतो आणि हा नॉब तुमचा हॉरिझॉन्टल मुवमेंट करतो. हे स्लाईड आडवी फिरती आणि ह्या नॉबनी उभी फिरती. ह्या साईडची उभी, अलीकडची आडवी, असं लक्षात ठेवून हे करायचं आहे. अगोदर तुम्हाला बाय बेसिकली पाहायचं आहे की TS एक्झॅक्ट आपल्या या ऑब्जेक्टिव्हच्या खाली यायला पाहिजे. त्यानुसार मी ॲडजस्टमेंट करतो. जर आपल्याला अंदाज आला आहे की तो आपल्या ऑब्जेक्टिव्हच्या खाली आहे त्याच्यानंतर आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता जसं मी सांगितलं होतं तुम्हाला क्रूड ड्रग्स आर कलेक्टेड अँड ड्राईड. ओके, आपला जो क्रूड ड्रग आहे तो ड्राईड नाही आहे, तो फ्रेश आपण घेतलेला आहे. म्हणजेच त्याच्यात वॉटर कंटेंट सेल्स ह्या इलॉंगेटेड आहे. पण तरी आपल्याला सेल्स ऑब्झर्व करायचे आहेत. ओके, त्यामुळं आपण थोडंसं थिन सेक्शन बॉईल करून घेतले त्यामुळे सेल्स थोड्या मोठ्या झालेल्या आहेत. ओके, आता मी फाईन ॲडजस्टमेंट नॉबनी म्हणजे त्याची क्लॅरिटी वाढत आहे. शार्पनेस वाढवण्यासाठी हा फाईन ॲडजस्टमेंट नॉब राहतो. ओके, ह्याच्यामुळं आपली इमेज जी आहे ती क्लिअर होते. आता हे मी हलवतो आहे तर मला काहीतरी मुवमेंट दिसली स्लाईड होल्डरमध्ये, म्हणजेच ते TS तिथं आहे. त्याला मी फाईन ॲडजस्टमेंट आणि कोर्स ॲडजस्टमेंट नॉबनी क्लिअर करत आहे इमेज. जसं आपल्याला एकदम ब्लड दिसतं आधी त्या टाईप ब्लड इमेज दिसते आधी, आणि नंतर हे 2 नॉबनी आपल्याला ती क्लिअर करायची आहे. तर हे मी क्लिअर करतोय सध्या. एकदा थोडीशी कोर्स ॲडजस्टमेंटनी क्लिअर झाली की नंतर मग फाईन ॲडजस्टमेंट वापरून आपल्याला ती क्लिअर करायची आहे. आणि आपलं TSमध्ये मिनिमम 2 ते 3 पार्ट तरी क्लिअर दिसले पाहिजे, त्यावेळेस तो TS मार्क्स देण्याच्या लायकीचा राहतो. ओके, म्हणजे त्याला मार्क्स ॲप्रोप्रिएट पडू शकतात आणि ते पार्ट्स आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे की आपण काय दाखवतो आहे. तर तुम्ही आता पाहू शकता मी कॅमेरा घेऊन जातो तुम्हाला मायक्रोस्कोपमध्ये दाखवायला. ओके, हे तुम्हाला एक TS टाईप दिसतो याच्यात, दिसलं? याच्यामध्ये सेल्स आहेत. ओके, थोडंसं इमेज हेच आहे, ही दिसली, हे TS आहे. ओके, जो ह्यामध्ये फुगलेला पार्ट दिसतोय तुम्हाला दॅट इज द मिड रिप. हा मिड रिप जास्त मोठा नाही आहे कारण आपलं प्लॅन्टचा जो लीफ आहे तो मॅच्युअर नाही आहे पूर्णपणे, त्यामुळे सेल्स ज्या आहेत त्या पूर्ण क्लिअर दिसत नाही आहे. ओके, एकदम सेंट्रलचा पार्ट पहा तुम्ही. ओके, आता थोडंसं इमेज क्लिअर दिसते. हे पहा, ह्याच्यात सेल्स दिसत आहेत तुम्हाला, खाली तुम्हाला झायलेम फ्लोएम वगैरेचे पार्ट आहेत, हे पार्ट्स पण दिसत आहेत. हे पार्ट्स आपण आपल्या मॅन्युअलमध्ये पण पाहू शकता लिफ्टच्या पार्टमध्ये. ओके, तर हा तुमचा ट्रान्सफर सेक्शन, याच्यात तुम्हाला सेल्स दिसत आहे. ओके, हे सेल्स नंतर आपल्याला एखादा केमिकल स्टेनिंग टाकून आपल्याला पाहायचं आहे की काही आहे का त्याच्यात. स्टेनिंग एजंट्स प्रत्येक सेल्सला लाल करत नाही, तर ते ठराविक टाईपच्या सेल्सला तो फक्त रेड कलर आणत असतो. ओके, तर हे तुमचं प्रॅक्टिकल आहे ट्रान्सफर सेक्शन. आपण पाहूया एकदा पुढं मॅन्युअलमध्ये काय होतं ते. हे आत्ता परफॉर्म केलं आहे मी. हे पहा, जसं मी तुम्हाला दाखवलं सेक्शन ऑफ लीफ. ओके, हे सेक्शन ऑफ लीफमध्ये हा जो आपला मध्ये फुगलेला पोर्शन जो दिसत होता
तो हा पार्ट होता, दॅट इज द मिड रिब. ओके, नीमचा जो लीफ आहे त्याला वरतून ओव्हल शेप नसतो, तो फक्त खालूनच ओव्हल शेप राहतो. त्यामुळे तो खालचा ओव्हल शेप आपल्याला क्लिअर दिसत होता आणि वरचा शेप खूप जाड होता, म्हणजे तो प्लॅन्टचा जो लीफचा TS आहे तो इमॅच्युअर होता. ओके, तर हे तुमचं TSचं एक एक्झाम्पल आहे. याच्यानंतर अजून पण आपले TSचे एक्झाम्पल तुम्हाला पाहायला भेटतील. जसा हा फ्रूट्स ऑर स्टेम ऑर स्टोलनचा घेतला. ओके, जे झाडाचे स्टेम राहतात त्याचा TS घेतला की असे पार्ट्स दिसतात आपल्याला. नंतर मग अजून पण आहे, हे बार्क आहे, हे बार्कचं आहे TS. नंतर हे सेल्स आहेत त्याच्यामधले, हा TS आहे घेतलेला. ओके, तुम्हाला इथं दिसत असेल बार्कचा TS. ओके, सेक्शन ऑफ बार्क, त्याच्यात TS जो आहे तो असा इरेग्युलर दिसतो. नंतर हे फ्रूट्स कटिंग. ओके, हे फिनेल फ्रूट म्हणजे तुमची बडीशॉप ॲक्च्युली अशा शेपची येते, जे साईडने तुम्हाला थ्रेड्स दिसतात ते ॲक्च्युली थ्रेड्स नसतात, तो फ्रूटचाच पार्ट आहे. तो अशा टाईपचा फ्रूट असतो आणि सेंट्रलला त्याचा एम्ब्रिओ राहतो सीड्समध्ये. हे नक्स ओमिका सीड्स आहे. नक्स ओमिका सीड्सला वरती असे ट्रायकोम्स राहतात. हे आपल्याला प्रॅक्टिकल्समध्ये आहेत, आपण हे पाहणार पण आहोत पुढे जाऊन. ओके, सो सेक्शन कटिंगला काय काय लागतं आपल्याला, नॅपकिन एक लागतं. नॅपकिन ह्यासाठी की जी स्लाईड आहे, आता ज्या मी स्लाईड वापरल्या त्या ऑलरेडी नवीन होत्या, त्यामुळं नॅपकिन्सची वापरली नाही. बट ही स्लाईड वापरल्यानंतर आपल्याला परत वॉश करायची आहे आणि नॅपकिनने क्लीन करून ठेवायची. ड्रॉपर ह्याच्यासाठी लागतो की स्लाईडवर जर आपलं वॉटर जर कमी पडलं असेल तर ते पाणी विथ द हेल्प ऑफ ड्रॉपर आपल्याला पुट करायचं आहे. फिल्टर पेपर, एक्सेस जर पाणी झालं आहे स्लाईडवर तर ते वाईप आउट करण्यासाठी फिल्टर पेपर पाहिजे. नंतर स्टेन्स. ओके, स्टेन्स म्हणजे तुमचा इंडिकेटर केमिकल्स. नंतर ड्रग सॅम्पल म्हणजे तुमचं TS घेतलेला. फोरसेप शक्यतो तुमची जी बार्क राहते, जे हार्ड मटेरियल आहे बार्क किंवा सीड्स अशा टाईपसाठी. लिप्सच्या केसमध्ये ते खूप नाजूक राहतात, त्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला फोरसेप्सची गरज पडत नाही. नंतर टेस्ट ट्यूब होल्डर अँड स्टँड. टेस्ट ट्यूब म्हणजे ह्याच्यात जर सीड्स जर तुमचे खूप छोट्या साईजचे, फिनेलची सीड किंवा तुमची अजवाईनची सीड, हे खूप छोटे सीड्स राहतात, तर ह्या सीड्स आपल्याला बॉईल करताना बिकर तर वापरणार नाही आपण, आपल्याला टेस्ट ट्यूबमध्येच त्या बॉईल करायच्या आणि स्टँडमध्ये ठेवायचे. निडल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, स्लाईडसाठी आपल्याला हे निडल वापरायचे आहेत. कॅमल हेअर ब्रश, हे पण आपल्याला TS ज्यावेळेस स्लाईडवर पुट करतो आहे त्यावेळेस वापरायचं आहे. वॉश ग्लास, आपल्याला जे TS कटिंग करून ठेवलेलं आहे एक्सेस, ते वॉश ग्लासमध्ये स्टोअर करून ठेवायचे. नंतर शार्प रेझर ब्लेड, शक्यतो आय विल रेफर द न्यू ब्लेड. नवीन ब्लेडनी खूप चांगले TS येतात, शार्प रेझर ब्लेड्सच वापरा नेहमी. नंतर मायक्रो स्लाईड जे आपले साधे त्याला मायक्रो स्लाईड्स म्हटलं जातं. आणि वरतून कवरिंगसाठी कवर स्लिप ठेवल्या जातात. ठीक आहे, तर हे तुमचं सेक्शन आहे. इथं तुम्हाला दिसतं आहे प्रोसिजरमध्ये की आपण बॉइलिंग सॅम्पल केलेलं आहे, नंतर सेक्शन कटिंग पण केलेलं आहे. ओके, मधला बरोबर आहे, इंटरमिजिएट मधला सेक्शन ह्यासाठी घ्यायचा कारण तो वेल डेव्हलप्ड राहतो. जर मी साईडचे सेक्शन घेतले असते, तुम्ही TSमध्ये पण पाहिले, स्लाईडच्या सेक्शनमध्ये एकही सेल क्लिअर दिसत नव्हती, फक्त ब्लॅक कलर दिसत होता. त्यामुळं सेक्शन कटिंगला शक्यतो सेंट्रलचा सेक्शन घ्यायचा आहे. जे नवीन सेक्शन राहतो जनरेट झालेला त्याच्यात सेल्स डेव्हलप नसतात आणि जुना जो सेक्शन राहतो त्याच्यात डेड सेल्स राहतात, म्हणजे त्याचा शेप वगैरे चेंज झालेला राहतो. त्यामुळे शक्यतो इन बिटवीन इंटरमिजिएट सेक्शन घ्यायचा असतो. नंतर वॉश ग्लासमध्ये हे सेक्शन जो आहे कटिंग झालेला तो इथं वॉश ग्लासमध्ये स्टोअर करून ठेवायचा, जसा मी प्रॅक्टिकलमध्ये सांगितला. नंतर स्टेनिंग प्रोसिजर. आता मी त्याच्या स्ट्रेनिंग नाही केलेली कारण आपला जो लीफ आहे तो इमॅच्युअर आहे, त्याचे सेल्स क्लिअर दिसत नाही. ओके, बट नंतर काय करायचं, सेल्स एकदा क्लिअर दिसल्या त्याच्यात त्यांनी सांगितलं सुदान रेड 3 वापरा. बट जे पण आहे ते इथं वॉश ग्लासमध्ये परत ठेवायचं तुम्हाला सुदान रेड 3, आणि तेच जे आहे ते ड्रॉपरच्या साहाय्याने तुम्हाला तो स्टेनिंग त्याच्यात कवर स्लिप स्लाइटली उचलून ती स्टेनिंग त्याच्यात टाकायची आणि वरतून कवर स्लिप पुट आउट करायची. ती ठेवल्यानंतर मिनिमम आपल्याला 2 to 3 मिनिट्स, लक्षात ठेवा 2 to 3 मिनिट्स आपल्याला ती कवर स्लिप ॲज इट इज तशीच ठेवायची, जेणेकरून तो कलर जो आहे तो त्या TSला म्हणजे त्या टिश्यूजला यायला पाहिजे. त्याच्यानंतर अगेन आपल्याला ती स्लाईड मायक्रोस्कोप खाली पाहायच्या अगोदर एक्सेस जर स्टेनिंग झाली असेल
तर ती वॉशआउट करायची. म्हणजे वॉशआउट करताना आपल्याला काय जोरात पाणी नाही वापरायचं, ब्रश आणि वॉटर वापरायचं आहे. आजूबाजूची जे स्लाईडला एक्स्ट्रा स्टेनिंग लागलेली असेल ती आपल्याला वाईप आऊट करायची याच्यापासून. तर ही तुमची स्टेनिंग प्रोसिजर. ओके, माउंटिंग प्रोसिजर मी सांगितली तुम्हाला ऑलरेडी. हे स्लाईडवर मेंटेन ब्रशनी टाकलं आणि त्याच्यावरती आपण ड्रॉपरने परत थोडेसे वॉटर टाकले. ओके, कारण एकदा स्टेनिंग आल्यानंतर वरतून वॉटर टाकलं तरी ते स्टेन इझिली रिमूव्ह होत नाही. ओके, आणि नंतर त्याच्यावरून आपल्याला कवर स्लिप ठेवायची बाय युजिंग निडल. ही आपली अशी स्लाईड दिसते फायनल यावर. ही स्लाईड एक्झॅक्टली आपल्याला ऑब्जेक्टिव्हच्या अंडर सेंट्रलला ठेवायची आणि नंतर बाय ॲडजस्टिंग द कोर्स नॉब अँड फाईन नॉब वी विल गेट द फाईन इमेज ऑफ आवर TS. सो दीज आर द ऑब्झर्वेशन. इथं काही फ्रूट्सचं दिलेलं आहे. हे ऑब्झर्वेशन्स आहेत. ओके, फायनली कन्क्लुजन. सो वी आर फ्रॉम द ऑब्झर्वेशन इट कन्क्लुडेड दॅट द क्रूड ड्रग फाउंड टू बी अ, कोणतं घेतलं आपण, लीफ घेतलं होतं. लीफ कंटेनिंग टिश्यू. टिश्यूजमध्ये आपल्याला ट्रायकोम्स वगैरे नाही दिसले. आपल्याला काय दिसले, स्पॉन्जी पॅरेन्कायमा दिसला, एपिडर्मल सेल्स दिसल्या. ओके, तर हे 2 सेल्स आपल्याला तिथं फाइंड आउट झाले. सो आपण इथं लिहू शकतो स्पॉन्जी पॅरेन्कायमा अँड कवर ओके एपिडर्मल सेल्स, हे 2 आपण इथं टाकू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला हे क्वेश्चन्स आहेत फॉर प्रॅक्टिस असाइनमेंट. ओके, याच्यावर तुम्हाला आउट ऑफ 10 मार्क्स पडणार आहेत. तर हे ट्राय टू सॉल्व ऑल दिस 10 क्वेश्चन. ओके, so this is all about our experiment number 2. That is the to understand the method of section cutting technique, staining and mounting and observation under the microscope. So हे बेसिक 2 प्रॅक्टिकल्स, ह्याची जेवढे तुम्हाला जास्त समजावून घेताल तेवढे तुमचे पुढचे प्रॅक्टिकल्स समजायला खूप सोपे जातील. ठीक आहे, थँक्यू.